नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे, अथवा गरजेच्या वेळी तुमच्याजवळ पैशाची कमतरता होऊ शकते. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका. सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा, ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. तुमचा जोडीदार आज कामात इतका व्यस्त होईल की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल. तुम्ही आज रागात कुटुंबातील कोणी सदस्याला चांगले वाईट बोलू शकता. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. वृषभ राशी, मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. कुठून तरी उधार परत मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या दूर होतील. आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून राहत नाही. माणसाच्या गरजा या ध्वनी लहरीप्रमाणे असतात. त्यांच्या चढ उतारामुळे कधी मधुर संगीत निर्माण होते, तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरू तसेच उगवते, हे लक्षात ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. मिथुन राशी, या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. नात्यांच्या पलीकडे तुमचेही एक आयुष्य आहे. त्या आयुष्याला आज तुम्ही ठोठावाल. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. ऐतिहासिक स्थळावर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि मुलांच्या नीरस आयुष्यात घटकाभर मोकळीक असेल. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जात आहे, तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही, तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. कर्क राशी, वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. मुलांसोबत वेळ कसा जातो हे कळत नाही.
तुम्हाला आज त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यावर कळेल. वाद संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते, आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे. कारण आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. सिंह राशी, आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. व्यवसायात नफा, या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल. तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून तुम्ही दुखावले जाल. या प्रसंगापासून दूर राहा. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. तुमचे व्यक्तित्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे. कन्या राशी, तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकता. माझा तुम्हाला सल्ला राहील की असे करू नका. आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपल्या एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तूळ राशी, आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे, तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडाल. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य संगतीमध्ये राहता. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रठाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता पिता त्याबाबत काळजी घ्या. वृश्चिक राशी, पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकांना भेटा.
तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे बारगळली, तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. मित्रांसोबत फोनवर गप्पा मारणे यापेक्षा अधिक उत्तम काय असू शकते? यामुळे तुमची ऊबही दूर होईल. प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. धनुराशी, तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. आज तुमचा जोडीदार सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा करेल. पूर्ण दिवस बसण्याऐवजी एखादे रोचक पुस्तक वाचा. तुमच्या आरोग्याच्या सुधारण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मकर राशी, आज तुम्ही एखादे हृदय तुटण्यापासून वाचवाल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. आज दिवस खूप रोमॅन्टिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. शाळेत आज तुम्ही आपल्या सिनियर सोबत वाद करू शकता. असे करणे तुमच्यासाठी ठीक नाही. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. कुंभ राशी, अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा. जे काम तुम्ही सुरू करणार आहात, आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. जेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबासोबत सामान्यपेक्षा जास्त वेळ घालवलात तर थोडे वाद होऊ शकतात, परंतु आज यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. मीन राशी,
आज तुमच्या समोर सादर केलेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. मित्र आणि कुटुंबीय तुमच्याबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत करतील. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या कुटुंबियासमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल. स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठल्या पार्कमध्ये किंवा जिममध्ये जाऊ शकता. 4 भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.